मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून इतका पाऊस झाला की जगणं मुश्किल झालंय. घरदार हिरावलं गेल्यामुळे डोळ्यांमधून अश्रूंची नदी वाहू लागली. पिकांचा चिखल झालाय आणि पेरलेल्या स्वप्नांची माती झाली. याच संकटाच्या विळख्यात सापडलेल्या काही नागरिकांच्या या कहाण्या पाहूया. बाग उन्मळून पडली, घरात चिखल साचला आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा. धाराशिवच्या भूम तालुक्यातील जाम मधले हे आहेत उमेश राऊत. वर्षभरापूर्वी राऊत यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. मात्र यंदा मराठवाड्यात तुफान पाऊस बरसला आणि धाराशिव मधले अनेक तालुके पाण्याखाली गेले. याच पावसात उमेश राऊत यांच्या ड्रॅगन फ्रूट शेतीची ही अशी अवस्था झाली. रात्रीचा पाऊस काय सांगता येत नाही, असा भरपूर होता की एकदम अति पाऊस होता, त्यामुळे ही पाणी झालं. ही माझी ड्रॅगनची शेती, हे मी एकरी कमी 5-5.5 लाख रुपये खर्च केला. परंतु आज ही पहिलंच वर्ष आहे, आणखीन मी त्यात उत्पन्न सही घेतलेलं नाही एवढं. पण ही आता एवढं नुकसान झालं की तुम्हाला सांगता येत नाही. कारण मी माझी कुटुंबाने एवढं की माझी एक मुलगी लग्नाला आलेली, माझी आणखी 2 मुलं शाळा शिकते, त्यामुळं माझं एवढं नुकसान झालंय की शब्दात सांगता येत नाही. किती उत्पन्न अपेक्षित होतं यामध्ये आणि काय काय नियोजन केलं होतं? की मी ह्याच्यात उत्पन्न कमीत कमी 2-3 लाख रुपये अपेक्षित होतं. परंतु ते ह्याच्यापासून मी मुलांना शिक्षण, मुलीचं लग्न ही मी नियोजन केलं होतं, पण ही सगळं माझं धुळीस मिळालेलं आहे. या लागवडीतून राऊत यांना 2 लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आता सगळंच उद्ध्वस्त झालंय. धाराशिवच्याच परांडा सिरगावमध्ये घराघरात पाणी साचलं. त्यामुळे घरातल्या सामानाचं प्रचंड नुकसान झालं. मुलांची पुस्तकं भिजली. मिरच्या भिजल्या, गहू भिजलं, ज्वारी भिजली, सगळं काहीच राहिलं. 2 महिने झालं रानात काय सोयाबीन काढा येईना, उडीद गेलं आणि काय तुरी वंबाळून गेले आणि काय करायचंय आता. नाही राडा भांडी सगळी वाहत गेले ती. काय राहिलं नाही त्यांना खायला सुद्धा राहिलं नाही. सगळं बघितलं की आता गहू, तांदूळ, ज्वारी तर गेली. इसूर भिजला, चटणी खायचं म्हणजे सगळ्या वस्तू गेल्या. किती त्यांचं वाहून गेले, त्यांना खायला काय सुद्धा राहिलं नाही. ज्वारी बिवारी त्यांचं सगळं वाहून गेले. कमर इतकं पाणी घरात होतं. आम्ही बाया माणसं घरात नेली ते उचलून बाहेर 10-15 जणांना. मग ह्यांना काढलं, घराच्या कड्या लावलं, पण सगळं भिजलं. एकदम पाणी आलं, ती रडत होती. रडना का म्हणून आपलं ह्यांचा तर जीव वाचवला आम्ही. बाकीचं काय नाही, जाऊ द्या म्हणले, चला म्हणले तिकडे लोकांच्या घरी नेऊन झोपवलं त्यांना. कितवीला आहे? 5वीला आहे. सगळी पुस्तकं भिजली. एक पण राहिलं नाही. धाराशिव मधल्या भूम परांडासारखेच इतर अनेक तालुकेही या पूर परिस्थितीची झळ सोसतायत. इथल्या पूरग्रस्त कुटुंबांना आता अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव.